नमस्कार बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आलेल्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्सचं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती अनेक महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। सर्वप्रथम या योजनेच्या 24व्या आणि 25व्या हप्त्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे। अनेक लाभार्थी महिला जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे। सध्या अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की सरकार जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करू शकते। जर असे झाले तर पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात। मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे। त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे। अशी शक्यता का व्यक्त केली जात आहे या मागेही एक महत्त्वाचे कारण आहे। यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते देखील एकत्र देण्यात आले होते। त्यावेळी पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले होते। त्यामुळे यावेळी सरकार याच पद्धतीने निर्णय घेऊ शकते अशी अपेक्षा अनेक लाभार्थी व्यक्त करत आहेत। अर्थात हा अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे नेमके कधी जमा होतील। सध्या याबाबत निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे कोणत्याही चुकीच्या तारखांवर किंवा बनावट संदेशांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत अपडेट आल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल, तोपर्यंत संयम ठेवणे गरजेचे आहे। दरम्यान प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। आपल्या अर्जाचे किंवा फॉर्मचे स्टेटस नियमितपणे तपासत राहा, कारण अनेक वेळा पडताळणी दरम्यान काही त्रुटी आढळल्यास हप्ता थांबू शकतो। बँक खात्याशी संबंधित माहिती, आधार लिंकिंग, KYC किंवा इतर कागदपत्रांमध्येही काही समस्या असल्याचा त्याचा थेट परिणाम हप्त्यावर होऊ शकतो। त्यामुळे वेळोवेळी स्टेटस तपासणी आणि आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आता आपण सर्वात गंभीर मुद्द्याकडे वळूया। सध्या अशी माहिती समोर येत आहे की जवळपास 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे। पडताळणी प्रक्रियेनंतर अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे। मात्र अनेक महिलांचे म्हणणे आहे की त्यांनी कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही, तरी देखील त्यांचे हप्ते बंद झाले आहेत। त्यामुळे अनेक गरीब आणि गरजू महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली जात आहे। ज्या महिलांचे हप्ते कोणत्याही ठोस कारणाशिवाय बंद झाले आहेत त्यांची पुन्हा एकदा योग्य पद्धतीने पडताळणी करण्यात यावी। जर त्या महिला पात्र असतील तर त्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करून त्यांचे थकलेले सर्व हप्ते एकाच वेळी देण्यात यावेत, कारण या योजनेवर अनेक कुटुंबाचा दैनंदिन खर्च अवलंबून आहे। त्यामुळे पात्र महिलांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे। यासोबतच राज्याच्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची अपेक्षा आहे की या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेतील अडचणींवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल। जर सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला तर लाखो महिलांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळू शकतो। मित्रांनो, अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही। जर तुम्हाला हप्ता अद्याप आलेला नसेल तर प्रथम तुमचे अर्जाचे स्टेटस तपासा। बँक खाते, आधार आणि KYCची माहिती योग्य आहे का ते पडताळून पहा। अधिकृत घोषणा येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या। आता मला तुमच्याकडे एक माहिती जाणून घ्यायची आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत। तसेच तुमचा जून किंवा जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का हे देखील आम्हाला जरूर कळवा। तुमची माहिती इतर लाभार्थ्यांसाठी खूप जास्त उपयुक्त ठरू शकते। त्याच्यामुळे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबातील आणि इतर पात्र महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, भरती आणि ताज्या अपडेट्ससह आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। आणि जर तुम्हाला कोणते काही प्रश्न असतील तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। धन्यवाद। पुढील अपडेट्ससह पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।